तुळजापूरमध्ये ड्रग्ज संदर्भातली एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचं मुंबई कनेक्शन उघड झालंय। ड्रग्ज पुरवणारी मुंबईतली महिला पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडली आहे। तुळजापूर पोलिसांनी महिलेला मुंबईतून अटक केलेला आहे। संगीता गोळे असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 जणांना अटक झाली आहे। तुळजापूरच्या ड्रग्ज तस्करीचं मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आपण पाहतो मुंबईतली महिला पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे। आणखी कशा पद्धतीने धागेदोरे पोलीस आता शोधतायत? अगदी बरोबर आहे। तुळजापूर ड्रग तस्कर प्रकरणाचं खरं तर मुंबई कनेक्शन आता उघड झालेलं आहे। धाराशिव पोलिसांनी ज्यावेळेस तुळजापूरमध्ये ड्रग्जचं रॅकेट असल्याचं लक्षात आलं, पुजाऱ्यांनी खरं तर या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली होती। भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या प्रकाराचे धागेदोरे पोलिसांना सांगितले होते आणि बैठक घेऊन या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले होते। पुजारी मंडळाने देखील तुळजापूरमध्ये मोठं रॅकेट असल्याचं सांगितलं आणि जवळपास 1,500 पेक्षा अधिक मुलं या ड्रग्जच्या आहारी गेल्याची माहिती समोर आली होती आणि पालकमंत्र्यांनी एकंदरीतच सर्व जिल्ह्यातली राजकीय नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणला आणि या प्रकरणी कडक कारवाई करा असे आदेश दिल्यानंतर काल धाराशिव पोलिसांनी संगीता गोळे या मुंबईतील महिलेला अटक केलेली। ही महिला ड्रग्ज तस्करी मधली एक नामी आहे असं मानलं जातं। मुंबईमध्ये या महिलेचं मोठं ड्रग्जचं जाळं या महिलेला काल धाराशिव पोलीस घेऊन आलेले, त्यांना अटक देखील दाखवण्यात जातं। या महिलेनं धाराशिवमधील इतर तालुक्यामध्ये या ड्रग्जची वितरण केलं आहे का किंवा राज्यात हे काही वेगळं जाळं आहे का, अशा प्रकारची आणि नवीन माहिती या निमित्तानं उघड होणार आहे। आणि तुळजापूर मधल्या देखील काही यंत्रणेचे धाबे यामुळं जणांले स्थानिक आगामी काळात आता आणखीन तपासामध्ये काय नेमकं समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।